24 तासात दरोड्यातील आरोपी जेरबंद। क्राईम ब्रँच युनिट 2 ची उल्लेखनीय कामगिरी। गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना मिळालेल्या जेल रोडला कोठारी कन्या शाळेकडून बिटको पॉइंट कडे जाणारे रोडवर एका बँक कलेक्शन करणाऱ्या व्यक्तीला अडवून त्याच्यावर हल्ला करून पैसे हिसकावून घेतलेले इसम हे सिन्नर फाटा नाशिक रोड येथे येणार असल्याची माहिती कळताच त्यांनी सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी सांगितली असता त्यांनी तपास पथकाला सूचना व मार्गदर्शन देऊन गुन्हे शाखा युनिट 2 कडील पथक नेमून पथक रवाना केले असता मिळालेल्या बातमीप्रमाणे सिन्नर फाटा नाशिक रोड येथे हॉटेल रायबाजवळ विश्वास नितीन श्रीसुंदर वय 25 वर्ष, हारून निसार कुरेशी वय 26 वर्ष, भारत देविदास चौधरी वय 24 वर्ष, नासिर कमरुद्दीन शेख वय 22 वर्ष असे 4 आरोपी मिळून आले। त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचा साथीदार हर्षद त्रिभुवन उर्फ कच्ची याच्यासह गुन्हा केल्याची प्राथमिक कबुली दिली असून ताब्यात घेण्यात आलेल्या 4 आरोपींच्या ताब्यातून 2 कोयते, 2 मोपेड, स्कूटर, 3 मोबाईल व दरोड्यातील रक्कम 45,500 रुपये असा रोख एकूण 1,82,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून दरोड्याचा गुन्हा 24 तासांच्या आत उघडकीस आणला आहे। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे, पोलीस हवालदार प्रकाश भालेराव, पोलीस हवालदार शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, पोलीस हवालदार अतुल पाटील, पोलीस अंमलदार सोमनाथ जाधव, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांनी केलेली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।